अजिंक्य महाराष्ट्र न्यूज, एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात. संपादक संतोषजी लांडे. पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. काहकर बुद्रुक जिल्हा परिषद शाळेच्या वतीनं आषाढी एकादशी निमित्त भव्य संविधान दिंडी सोहळा उत्साहात साजरा. आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने काहकर बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेच्या वतीने दिनांक 27 जुलै रोजी सकाळी 10 वाजताच्या दरम्यान भव्य संविधान दिंडी सोहळ्याचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी जिजाऊ सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वेगवेगळ्या वेशभूषा परिधान करून सामाजिक एकतेचा संदेश दिला गेला. विद्यार्थ्यांनी संविधानातील समता, बंधुता आणि न्यायाचा संदेश देणारे फलक हातात घेऊन गावातून संविधान दिंडी काढली. लेझिम नृत्य सादर करून गावातील नागरिकांची मने जिंकली आणि या उपक्रमामुळे सामाजिक ऐक्य दृढ होऊन जाती व्यवस्थेला मुठमाती मिळण्याचा संदेश देण्यात आला. या संविधान दिंडीत गावचे सरपंच, पोलीस पाटील, ग्रामस्थ, प्रतिष्ठित नागरिक, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत सिकंदर पठाण, सेनगाव, हिंगोली. सर्व शिक्षक वृंद आणि गावातील पोलीस पाटील, सरपंच आणि शाळेचे अध्यक्ष यांना मी माझ्या मनापासून अत्यंत धन्यवाद देऊ इच्छितो. आमच्या गावामध्ये ज्याप्रमाणे संत ज्ञानेश्वर माऊलीचा सोहळा निघालेला आहे, त्याचप्रमाणे आपल्या येथील शिक्षक आणि मॅडम आणि पूर्ण शिक्षक वृंदावन यांनी हा सोहळा आयोजित केलेला आहे. तरी सर्व आमचे ग्रामस्थ मंडळी आणि गावातील पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष आणि आमच्या शाळेचे अध्यक्ष आणि समस्त गावकरी मंडळी व समस्त गावातील महिला मंडळी यांनी या कार्यक्रमाला अतिशय प्रोत्साहन दिलेलं आहे आणि प्रत्येक गावामध्ये असेच कार्यक्रम व्हावे अशी आमची सर्वांना आग्रहाची विनंती आहे. या कार्यक्रमाचा उद्देशच तो होता की आमच्या शैक्षणिक कार्यामध्ये आमच्या पालकांचा, गावकऱ्यांचा यामध्ये सदैव आम्हाला सहभाग मिळावा, त्यांचा पाठिंबा असावा, जेणेकरून हे कार्य केवळ शाळेपुरतंच मर्यादित न राहता आपल्या गावापुरतं आणि त्याच्या बाहेरही याचा प्रसार झाला पाहिजे. जसं की पुस्तकांचं महत्त्व असेल, विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव असेल, वृक्ष लागवड असेल आणि सर्वधर्म समभाव ही भावना लक्षात ठेवून हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता आणि त्याच्यासाठी उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. त्याबद्दल मी शिक्षकांच्या वतीने खूप खूप आभार मानते. महाराष्ट्राची जी परंपरा आहे पंढरीची वारी, या वारीपासून प्रेरणा घेऊन आम्ही गावामध्ये शिक्षणाची वारी आणि ग्रंथदिंडी काढण्याचं ठरवलं. यामध्ये आपल्या भारताचा जो सर्वात महत्वाचा ग्रंथ आहे संविधान, याला आम्ही ग्रंथ पालखीमध्ये घेऊन सर्व गावामधून त्याची मिरवणूक काढली. सोबतच आपले जे थोर संत महात्मे होते, त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं दैवत विठू माऊली असेल, रुक्माई असेल, यांच्या भूमिका काही मुलांनी सादर केल्यात. त्या भूमिका या सर्वांचं घेऊन आणि मुलांच्या अतिशय चांगल्या नृत्याचं सादरीकरण करत आम्ही गावामधून ही भव्य दिव्य रॅली काढलेली आहे. सर्व गावकऱ्यांचं, सर्व माता भगिनींचं यामध्ये आम्हाला भरभरून सहभाग मिळालेला आहे, भरभरून सहकार्य मिळालेलं आहे. या दिंडीच्या माध्यमातून आम्ही लोकांमध्ये जातीभेद जो आहे हा नष्ट झाला पाहिजे. संविधान हेच आपल्या देशाचे महान असे शास्त्र आहे आणि आपले जे सर्व संत महात्मे आहेत, जे थोर क्रांतिकारक आहेत, जे समाजासाठी लढणारे, समाजासाठी आहुती देणारे सर्व विचारवंत आहेत, त्या सर्वांच्या विचारांना एक प्रकारे उजाळा देण्यासाठी आम्ही ही रॅली काढलेली आहे आणि हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवलेला आहे. अजून आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काहकर बुद्रुक येथील शिक्षक वृंद, सर्व विद्यार्थी यांनी आषाढी वारीची पूर्ण मुलांनी वेशभूषा सादर करून गावामध्ये एक ग्रंथ दिंडी काढण्यात आली. यामधून सर्व धर्मानी जातीभेद न मानता सर्वांनी एकरूप्यांनी राहून एक विकास करावा. तसेच शाळेमध्ये वाचनालयासाठी यावेळी सर्व गावकऱ्यांना निवेदन करून वर्गणी सुद्धा जमा करण्यात आली. त्यामुळे त्या वर्गणी त्या माध्यमातून जे काही एक ग्रंथालय स्थापन करण्यात येईल त्याचा निश्चितच विद्यार्थ्यांना फायदा होईल. ते आम्ही डान्स केला त्याच्याबद्दल तर खूपच छान वाटते. काय वाटते या दिंडीतून काय तुला साध्य झाले? आम्हाला आता शाळेमध्ये ग्रंथालय करायचं आहे, त्यासाठी देणगी देणाऱ्या नागरिकांचे मी आभार मानते. आणि आमची दिंडी सोहळा, संविधान दिंडी सोहळा आमचा
खूप छान झाला व सर्व 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 धर्माचे लोक एकत्र आले हे बघून मला खूप छान वाटले. मला या निमित्तानं आमच्या शिक्षकांना आम्हाला हे सादर करण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. मला अनुभव आला की सर्व जाती एकत्र आल्या. मला खूप छान वाटलं आणि शिक्षकांना आम्हाला डान्स वगैरे म्हणजे शिकवलं आणि आम्हाला इथे प्रोत्साहन दिलं करण्यासाठी.